नमस्कार, मी सुरेश चव्हाण आणि आपण पाहतात बिंदास बोल। आजचा बिंदास बोल तुमच्या समोर मी एक शॉकिंग फॅक्टनी घेऊन येतोय। ही शॉकिंग फॅक्ट की महाराष्ट्रात ज्या वारकऱ्यांना महाराष्ट्राचा आत्मा म्हणला जातो, त्याच्या संस्कृतीला धमन्या म्हणल्या जात्या, त्या वारकरी संप्रदायाला आणि विविध प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना घुसखोर म्हणल्या गेलेलं आहे। आणि म्हणून वारकऱ्यांना घुसखोर ते लोक म्हणतात जे या देशामध्ये 10 कोटी घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी, अफगाणी 71 देशाचे 10 कोटी लोक घुसखोर आहे। त्यांना लात मारून बाहेर काढा असं आम्ही मागच्या इतक्या वर्षापासून बोलतो। यात ते एकदाही बोलले नाही। मग ते मिया शरद पवार असतील किंवा त्यांच्या पार्टीचे बांडगुळा असतील, परंतु वारकऱ्यांना, साधू संतांना, विविध प्रकारे धर्माचं काम करणाऱ्या लोकांना घुसखोर म्हणलं जात आहे। ही आजची सगळ्यात महत्त्वाची शॉकिंग फॅक्ट आहे। हा विषय केवळ एका प्रवक्त्याचा नाही आहे, हा विषय केवळ एका राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवारांच्या गटाचा नाही आहे आणि भाजपाचा तर बिलकुल नाही आहे। हा प्रश्न धर्माचा आहे, हा प्रश्न देशाचा आहे। या भाजपा आणि काँग्रेसच्या वादात आम्ही पडत नाही आहे। आम्ही आजचा विषय महाराष्ट्राच्या आत्म्याचा आहे। कारण जर महाराष्ट्र कुणी वारकरी संप्रदायावर बोट ठेवत असेल तर ते फक्त एका पंथावर बोट ठेवत नाही, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, भक्तीवर, परंपरेवर, विठ्ठल भक्तीवर, ज्ञानेश्वरावर, तुकारामावर, आध्यात्मिक वारसावर बोट ठेवतं। सगळा वाद कशातून पेटला तर शरद पवार यांच्या वारकरी सांप्रदायिक विषयाच्या भूमिकेनंतर वाद वाढला। त्यानंतर विकास लांडगे नावाच्या कोणी लांड्यांनी वारकरी संप्रदायाला घुसल्याचा आरोप करत 20 जणांची यादी जाहीर केली। अनेक वृत्त पुढे आली, काही नामांकित नामं कीर्तनकार त्याच्यामध्ये आहे ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्रधर्मासाठी वाहिलं, असे नावं यामध्ये आली। मी कुठल्या तरी चिरकुट प्रवक्त्याच्या वक्तव्यावर बोलत नाहीये, पण कुणी जर पांडुरंगाच्या भक्तीवर थुकत असेल तर अशा तोंडाला त्याची मुस्कट दाबणं बंद करणं गरजेचं आहे। आणि म्हणून आजचा बिंदास बोल मी विशेष करून तुमच्या समोर घेऊन येत आहे। महाराष्ट्रात एवढा मोठ्या समस्या आहे, किती घुसखोर आहे महाराष्ट्रात, देशात सीमेवर लोकसंख्येच्या समीकरण बघडवणारे घुसखोर किती मोठ्या प्रमाणात आहे हा प्रश्न विचारतोय, पण तो प्रश्न त्यावर बोलला जात नाही। साधू संतांना घुसखोर बोलल्या जात आहे। आणि म्हणून संप्रदाय कोणाच्या पक्षाची फ्रंटलाईन ऑर्गनायझेशन नाही आहे, तो महाराष्ट्राच्या मातीचा श्वास आहे। आळंदी ते पंढरपूर चालणारी दिंडी ही कोणत्याही पक्षाची रॅली नाही आहे, ती विठ्ठल भक्तीची, समतेची, नामस्मरणाची, हिंदू संस्कृतीची आणि सातत्याची अखंड नदी आहे। ज्ञानेश्वर माऊलींची परंपरा, तुकाराम महाराजा अभंग, नामदेवांची भक्ती, एकनाथाची समता, चोखामेळांची तेजस्वी अध्यात्म, याला तुम्ही पक्षीय चष्म्याने मोजणार का? कोणी दिला तुम्हाला अधिकार? कोण ठरवणार की कोण वारकरी खरा, कोण खोटा, कोण संत, कोण एजंट, कोण कीर्तनकार, कोण घुसखोर? आणि या सगळ्यात महत्त्वाचा सवाल, जर घुसखोरीचाच एवढा राग असेल तर बांगलादेशी घुसखोरीवर एवढी आग का नाही लागली? सीमेवर घुसणारे दिसत नाही का? मतदार याद्यांमध्ये घुसणारे दिसत नाही का? लोकसंख्येच्या समीकरणात बदल घडवणारे दिसत नाही का? पण विठ्ठल भक्ती वारकरीच घुसखोर दिसतात। म्हणजे हा प्रश्न घुसखोरीचा नाही, हा प्रश्न राजकीय वैराचा आहे। हा प्रश्न वारकरी परंपरेला टार्गेट करण्याचा आहे। हा प्रश्न महाराष्ट्राच्या आध्यात्मिक एकतेचा संशयाच्या भोवऱ्यात ढकलण्याचा आहे। आणि म्हणून आजची बहस, चर्चा एवढी नाही की विकास लांडगे नावाच्या लांड्या विचाराच्या माणसांनी काय म्हणलं। आजची बहस आहे वारकरी संप्रदायावर राजकीय हल्ला मारण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? विठ्ठल भक्तांना एजंट म्हणणारे तुम्ही कोण आहेत? अरे प्रसंगी जर भाजपाच्या नीती चुकीच्या होत असतील तर त्यांना सुद्धा आम्ही सोडत नाही आणि वारकरी पण सोडत नाही। हा योगायोग आहे की प्रवाहाच्या दिशेने आता दोन्ही एक चाललेले आहेत। तुम्हाला जर वाटत असेल तर खरं आहे तर बांधा ना तुम्ही राम मंदिर, करा ना तुम्ही समान नागरिक कायद्याची बात आहे। तुम्ही तर हे करणार नाही, तुम्ही तर यांना दाड्यांना कुरवाळणार, टोप्यांना संरक्षण देणार आणि मग यांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना शत्रू ठरवणार। आणि म्हणून आजच्या महाराष्ट्राच्या या समस्येवर मी तुमच्या समोर हा बिंदास बोल घेऊन येत आहे। संत परंपरेला पक्षीय चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न होऊ दिला जाणार नाही। कुणी करणार असेल तर त्याला आम्ही रोखण्यासाठी साधू संतांच्या पुढं, वारकऱ्यांच्या पुढं राहू। आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या जनतेला जागवण्यासाठीचा हा बिंदास बोलच्या स्टाईलमध्ये मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे।
माझ्याबरोबर आजचे गेस्ट पॅनलचे अतिथी आहे, मी त्यांना स्वागत करतो कार्यक्रमासाठी. बाकी ग्राफिक साईटला चालू राहील. आमच्याबरोबर चर्चेसाठी अनिल महाराज देवळेकरजी आहे. जय हरी, रामकृष्ण हरी महाराज. आमच्याबरोबर रामकृष्ण महाराज वीरजी आहे. रामकृष्ण हरी महाराज संत साहित्याचे मोठे अभ्यासक आहे. एक युवा क्रांतिकारी कीर्तनकार बाळासाहेब महाराज खरात आपल्याबरोबर आहे. आमच्याबरोबर भाजपाचे नेते संदीप गिट्टे पाटील आहे, ते पण वारकरी आहे, साधू संतांची वारकऱ्यांच्या सेवेसाठी विख्यात आहे. आपण सगळे मिळून चर्चेला पुढे जाऊ आणि मी सुरुवात करतो अनिल महाराजांकडनंच की महाराज, या प्रकारचे लांड्या विचाराचे लोक राजकीय आरोप प्रत्यारोप तुमच्यावर करताय, वाईट वाटतं? दिल्लीत बसून वारकऱ्यांवर होणारी ही चिखलफेक थांबावी म्हणून आजचा शो करतोय. तुमची पहिली प्रतिक्रिया. आम्हाला घुसखोर म्हणणाऱ्यांनी पहिल्यांदा एक लक्षात ठेवावं की वारकरी संप्रदाय हा कोणाच्याही दावणीला बांधलेला नाही. वारकरी संप्रदाय म्हणजे एक तेज आहे, आग आहे, रग आहे, धग आहे की हिंदुत्वाची ज्वाला घेऊन प्रत्येक वेळेला आम्ही पुढे आहे. पण त्यांचे विचार पहिल्यापासूनच हे निधर्मी आहेत. यांचे विचार पहिल्यापासून हिंदूंच्या विरोधातले. यांना कधीही मशिदीतल्या कारवाया दिसल्या नाही, यांना कधी लव जिहाद दिसत नाही, यांना कधी धर्मांतरण दिसत नाही, मुसलमानांनी केलेले अत्याचार, ख्रिश्चनांनी केलेले अत्याचार यांना कधी दिसत नाही. पण आता काय झालंय, वेळोवेळी गावोगावी हिंदू संमेलनं व्हायला लागली, त्या ठिकाणी प्रत्येक महाराज लोक जाऊन हिंदूंना एकत्रित करायला लागले आणि आता ही कुठेतरी त्यांना कळ लागायला लागले की आता पुढे काय होणार. याच्यामुळे हा सगळा खटाटोप चालला यांचा. आणि याच्यामुळे चांगल्या चांगल्या लोकांची सुद्धा, की जी लोक अतिशय सुंदर कामं करतात त्यांची यादी निर्माण करायला लागले. पण मी तुम्हाला साहेब सांगू शकतो इथून की त्यांनी यादी जरी केली तरी आता आम्ही वारकरी लोक सुद्धा अशी यादी निर्माण करणार आहे की आम्हाला म्हटलं गेलं की अनेक जण प्रतिगामी आम्ही यामध्ये घुसलेत. आम्ही घुसखोर नाही, आम्ही हिंदू यातलेच आहोत पहिलेच. पण काही जण त्यांनी घुसवलेले आहेत, त्यांना मात्र आम्ही आता बाजूला काढणार, अगदी खड्यासारखं बाजूला काढून त्यांना परत नारदाच्या गादीवर उभं नाही राहून देणार. बिलकुल बिलकुल, तुम्ही हा स्टँड घेतलाच पाहिजे. आणि तुम्ही तर वसा घेतलेला आहे बोलण्याचा, आणि तो वसा जर सोडला तर कसं चालेल. नेत्यांना काय वाटतं यापेक्षा पांडुरंगाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे, आणि त्याला साक्षी मानून आपण हे बोलतो. रामकृष्ण महाराजजी, तुमची प्रतिक्रिया. सुरेशजी, आपले मनापासून धन्यवाद. आपण अत्यंत तळमळीने हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. मुळात गोष्ट अशी आहे की जगद्गुरु तुकोबर असं म्हणतात की संतानाही मान, देव माने मुसलमान. तुकोबरांना पुढील भविष्याची दिशा कळालेली होती आणि जगामध्ये असे काही लोक निर्माण होणार आहेत की जे लोक साधू संतांचा अपमान करतील आणि मुसलमानांच्या देवापुढे जाऊन नतमस्तक होतील, मुसलमानांचा उदो करतील. आपण आता हा प्रश्न उपस्थित केला की बांगलादेशी घुसखोरांच्या वर कधीही मौन न उघडणारे, परकीय जे लोक इथे येऊन उघडपणाने आपल्या देशाचं अन्न खाऊन या देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या घुसखोरांवर न बोलणारे, आज वारकरी संप्रदायासारखा पंथ हा या भारत देशाचा अभिमान आहे. नवे नवे हिंदू धर्माचं सर्वात विकसित स्वरूप म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. असं असताना सुद्धा या वारकरी संप्रदायाला ज्ञानोबा तुकोबरायांच्या पश्चामध्ये ज्या फड परंपरांनी सांभाळलं, ते वास्कर महाराज असतील, देवकर महाराज असतील, देगलूरकर महाराजांचं घराणं असेल, 300, 350, 500, 700 वर्षापासून नामदास महाराजांचं, नामदेवरायांचं घराणं 700, 750 वर्षापासून आहे. नाथ महाराजांची परंपरा 450 वर्षापासून आहे. या सगळ्या घराण्यांनी या वारकरी संप्रदायाला ज्ञानोबा तुकोबरायांच्या पश्चामध्ये जतन, संवर्धन आणि वर्धिष्णू केलेलं असताना काय झालेलं आहे, मुळामध्ये ही जी चळवळ या लोकांची आहे, जी नास्तिक पुरोगामी विचारसरणीची जी लोक आहेत, या लोकांनी वर्षानुवर्ष प्रयत्न केलेले आहेत की समाजाला कुठेतरी वेगळ्या स्तरावरती न्यायचं, समाजाला कुठेही देव देश धर्माच्या नादी लागू द्यायचं नाही आणि आपला मनसुबा साधायचा. हे वर्षानुवर्ष प्रयत्न करत असताना सुद्धा यांना अपयश आलेलं आहे. आणि यांचे जे म्होरके आहेत माननीय पवार साहेब, या पवार साहेबांचं आता उत्तरार्धाचा जर कालावधी आपण बघितला तर संपूर्ण यांच्या पक्षाची, यांची गलितगात्र अवस्था झालेली असताना सुद्धा, आपल्या चळवळीची एकूण गलतगात्र झालेली अवस्था, आपली अवस्था, याच्यातून आता नेमका डोस द्यायचा कुणाला, आणि भाजप सारख्या पक्षाची लढा देण्याची यांची ताकद उरलेली नाही, ना शक्ती उरलेली नाही, कोणत्याच गोष्टी नाही.
मग आपण हे खापर कुणावरती तरी फोडलं पाहिजे. मग सहिष्णू अशा वारकरी संप्रदाय हा आपल्या या सगळ्या कामामध्ये मोठा अडथळा आहे. कारण सर्वसामान्य समाजाला जे प्रश्न पडतात त्या सर्वसामान्य समाजाला चांगल्या कुठल्याही वाईट विचाराला न लावता अत्यंत सोप्या साध्या सोपे वर्मा सांगितलेले संते टाळदिंडी हाती घेऊन नाचा असा सोपा भक्तीचा उपदेश करून त्याला कुठल्याही बाकीच्या गोष्टीत न अडकवता सोपा वर्मा आणि धर्माच्याच अधिष्ठानावर ठेवण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ही तुकोबारांची आम्हाला आज्ञा आहे. आणि हे वारकरी संप्रदाय आपल्या कामामध्ये मोठा अडथळा आहे हे पवार साहेबांना, त्यांच्या चळवळींना, त्यांच्या बगलबच्च्यांना सगळ्याला जाणवल्यामुळं त्यांचा वारंवार वारकरी संप्रदायाविषयी विद्वेष निर्माण झालेला आहे. आपण मागही पाहिलेला आहे. आणि यांनी आम्हाला घुसखोर म्हणायचं, ज्यांनी रामायण महाभारत याची देशाला गरज नाही म्हणणाऱ्यांनी आम्हाला घुसखोर म्हणणं म्हणजे वेश्येने पतिव्रतेवरती हसण्यासारखं आहे. आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि याचे तीव्र पडसाद संताशी क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे बरे नव्हे तिही लोकी, याचे लक्षात ठेवा उभय लोकी, याचे कोणत्याही पद्धतीचे अतिशय भव्य पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटतील आणि स्वतः भगवान परमात्मा यांना कधीही माफ करणार नाही. यांचे जे सध्या जे प्रवक्ते लवांडे आहेत ते साहेबांच्या नकाचा मार्ग, ज्याला आपण द्रुतगती महामार्ग म्हणतो, तो अधिक वेगाने पूर्ण करण्याचं काम करतात. बिलकुल बिलकुल. किती विद्वत्तेच्या शालीन शब्दाने महाराजांनी आपली व्यथा व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी काय शब्दाचा वापर या लोकांसाठी केलेला आहे. बाळासाहेब महाराज आळंदीकर महाराज, तुमची प्रतिक्रिया. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम मी सुदर्शन न्यूजचे वारकरी संप्रदायाच्या वतीनं धन्यवाद गातो व त्यांना शुभेच्छा देतो. महाराज मीही वारकरी आहे, मी तर दरवर्षी वारीमध्ये असतो, त्यामुळे मला वेगळी धन्यवाद द्यायची गरज नाही, हे माझं कर्तव्य आहे. कारण संतांची बाजू घेण्यासाठी फार मोठं पुण्य लागतं आणि हे पुण्य या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांकडे कधीही नाहीये. आणि वारकरी संप्रदाय हे आमच्या संत महात्म्यांचा जो अवमान आणि त्यांना घुसखोर म्हणणं, यांच्या खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की यांच्या बुद्धीचे दिवाळं यांनी स्वतः काढायला लागलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं यांना महाराष्ट्रामध्ये राहायचा अधिकार उरत नाहीये. मी शरद पवार साहेबांना सुदर्शन न्यूजच्या वतीनं सांगू इच्छितो की पवार साहेब, आता तुम्ही तुमचे हे पालतू कुत्रे जरा यांना आवर घाला, अन्यथा वारकरी संप्रदाय तुम्हाला तुमच्या या पालतू कुत्र्यांना संप्रदाय रस्त्यावरती फिरू देणार नाहीत. कारण तुम्ही आज आमच्या श्रद्धेलाच हात घालू पाहत आहात आणि हे सगळेचे सगळे पालतू कुत्रे यांचं शिकवण करणारे जर कोण असेल तर देशाचे ज्येष्ठ नेते आहात तुम्ही. तुम्ही तुमच्या पालतू कुत्र्यांना आवर घाला. कारण आम्ही आमच्या संतांचा, आमच्या श्रद्धास्थानांचा अपमान सहन करू घेणार नाहीयेत. पाठीमागच्या काही दिवसापूर्वी शरद पवार साहेबांच्या कन्या आमच्या पांडुरंगाला मात चालतो इथपर्यंत यांची मजल जाते. यांच्या बुद्ध्या काय यांनी गहाण ठेवल्या की काय आम्हाला काही कळत नाहीयेत. आणि यांना हजारो बांगलादेशी घुसखोर आपल्या महाराष्ट्रावरती, मुंबईवरती राज्य करतायत. मग त्या टायमाला हे शरद पवार साहेबांचे पालतू कुत्रे काय झोपलेले असतात का? हजारो आपल्या हिंदू बांधवांच्या यांनी नोकऱ्या छिनल्या, यांनी जागा छिनल्या, यांनी यांच्या अन्नदान छिनलं, यांनी यांचं सगळं छिनायचं काम चालवलं ह्या जहाद्यांनी. हे जहादी यांना दिसत नाही. कारण मला असं वाटतं की यांचं काय सगळं बीजच जहाद्यांचं आहे की काय या लोकांचं, म्हणून यांना अशी अपप्रवृत्ती बोलण्यासाठी काही पण वाटेल ते सारखं बोलतायत. आणि हे वारकरी संप्रदायातील सुज्ञ मंडळी हे कधीही खपून घेणार नाहीयेत. म्हणून मी या पवार साहेबांच्या पालतू कुत्र्यांना आज सुदर्शनच्या माध्यमातून मी सूचित करतो की तुम्ही असं पुन्हा पुन्हा जर असं वक्तव्य जर कराल तर मग आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल. संदीप गित्ते पाटील आमच्या बरोबर आहे. येतो महाराज मी तुमच्याकडं. गित्ते पाटील, मी तर पाठीमाग एक मला वाटतं लातूरच्या कार्यक्रमात, जाहीर कार्यक्रमात 50,000पेक्षा जास्त लोक होते. मी असं म्हटलं होतं का भाजपाने सुद्धा आपल्याकडं आध्यात्मिक आघाडी ठेवू नये, कारण साधू संत हे कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे नाही, कधी ना कधी हे उठाल हा मुद्दा. आणि पहा, ह्या आता राष्ट्रवादी पार्टीने सुद्धा आपली आध्यात्मिक आघाडी उभी केलेली आहे. ओवेसी सुद्धा आपली आध्यात्मिक आघाडी उभी करतं. म्हणजे अफजल खानाने, औरंगजेबाने
आदिलशहाने निजामने आपली आध्यात्मिक आघाडी उभारल्यासारखं आहे. त्यामुळं राजकीय क्षेत्रात आध्यात्मिक लोकांना आणलंच नाही पाहिजे. त्यांचं पुण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. राजकारण हा अध्यात्मात आणि अध्यात्म राजकारणात अध्यात्म राजकारणात आला तर उलट चांगलं आहे. महाराज म्यूट आहे तुम्ही गिट्टे पाटील, अनम्यूट करून बोला. अनम्यूट करून बोला. बहुतेक तुम्ही अनम्यूट नाही करू शकले. मी तुमच्याकडे येतो, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. मी दर्शकांना सांगू इच्छितो का मी स्थिती, कारण, परिणाम, उपाय सगळ्या प्रकारचे ग्राफिक इथं चालवतोय. मोठ्या प्रमाणात येणारा फीडबॅक इथं चालवतोय. या मध्ये मोठे मोठे नावं घेतलेले आणि गोविंदगिरीजी महाराज सारखं नाव आहे ज्यांना मी माझ्या अगदी शिशु अवस्थेपासून ओळखतो. प्रधानमंत्र्यांचं, मोदींचा उपवास राम जन्मभूमीच्या कार्यक्रमात सोडवण्यासाठीचं पाणी कोणाच्या हातून घ्यायचं असं ठरलं तर त्यासाठी यांचं नाव, गोविंदगिरी महाराजांचं नाव हे सुचवलं गेलं आणि त्यांनी त्या ठिकाणाहून मांडलेलं अध्यात्म, भारतीय संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि या देशाचा राजा कसा असावा याचं वक्तव्य हे या देशाच्या आध्यात्मिक शक्तीची विराटता, महानता, शालीनता, सभ्यता आणि दूरदृष्टी दाखवणारं होतं. त्यासाठी ज्यांचं नाव निवडलं गेलं त्या गोविंदगिरी महाराजांना घुसखोर म्हणता येईल. म्हणजे तुम्ही समजू शकता हे मतासाठी मुसलमानांची थूक चाटणारे लोक प्रधानमंत्र्याला पाणी ग्रहण करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीवर अशा शब्दाचे प्रयोग करताय. संदीप गिट्टे पाटील चला, बहुतेक गिट्टे पाटलांशी बोलत होत नाही. अनिल महाराज, एक राऊंड घेऊ आपण शेवटचा. काय प्रेजी त्यांचं एकच तत्व आहे की मुसलमानांना कौतुक करायचं, मुसलमानांच्या दाड्या कुरवळायच्या आणि हिंदूंना दोष कसा देता येईल. आता कोण बोलतंय आपल्याला की जे एकादशी दिवशी मांसाहार करतात, मांसाहार करून मंदिर करतात. आता मी कोल्हापूरचाच आहे, या साईडचा. कोल्हापुरात सुद्धा मंदिरात आले ते सांगितलं की मांसाहार करून आले. एवढे असणारी पापवृत्ती यांच्या मनात असताना त्यांना हिंदूंच्या विषयी काही वाटणं गरजेची गोष्ट नाही. आता यांचं काय चाललंय नेमकं की हिंदूंच्या असणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये कशी दुफळी निर्माण होईल. संत साधू असणारे सगळे जर वारकरी लोक बाहेर येऊन हिंदुत्वाचा प्रसार करायला लागले, हे कुठेतरी खंडित करायचंय. दुसरा असणारा एक त्यांची टीम तयार झाली आता की प्रत्येक महाराजांच्या वरती त्यांनी टार्गेट केलंय की या महाराजांना कसं थांबवता येईल. आज मी जर हिंदुत्ववादी बोलत असेल की यांना कसं थांबवता येईल, यांना कसा त्रास देता येईल, या गोष्टी यांच्यात बरोबर भरलेल्या आहेत. आणि यांच्या कारण एकच आहे यांना की यांना पुढे आता आपलं अपयश मिळतंय, आता यांना काही चालत नाही, यांना काही सुधारायचं बंद झालंय. त्याच्यामुळे आता कुठे हिंदुत्वाची भगवी पताका सारखी दिसतायला काय असं त्यांना एक भीती निर्माण झालीय. आणि जसं महाराज म्हणलेत मगाशी की प्रत्येक वेळेला हिंदूंना टार्गेट करणं आणि लांड्यांचं कौतुक करणं हे त्यांच्या रक्तात सगळ्यांचं झालंय. आणि त्यांच्याविषयी काही आपल्या देशाविषयी, देवाविषयी, धर्माविषयी प्रेम बिलकुल काही नाही. आणि मी तुम्हालाही बघितलंय, सोबत मी तुमच्या एकदा चाललोय की तुम्ही जसे वारकरी आहात तसे तुम्ही सुरेशजी धारकरी सुद्धा आहात की तुम्ही विशाळगडावरती पण चालत आला होता. तुमचं भाषण मी ऐकलं होतं की तो बाणा आपल्या प्रत्येक वारकऱ्याला आता धरावा लागेल. एका हातामध्ये शास्त्र असेल, दुसऱ्या हातामध्ये आपल्या देवदेशच्या धर्मावरती जर आलं तर शस्त्र हातात घेण्याची गरज आहे. तर आपल्याला हिंदवी स्वराज्य हे टिकवता येईल. अन्यथा अशी सगळी ती बाणगोळे ते लभांडेसारखे आहेत जे एकदा तुकडा टाकला की नुसतं भुकत राहायचं. तर हे सगळे असं चालत राहणार आहे. पण आपल्या सगळ्या वारकऱ्यांनी धारकरी होऊन सगळ्यांनी या मैदानात उतरलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन याला लढा दिला पाहिजे. यांना नमतं घेऊन यांना घाबरून जमणार नाही. हे काही करू शकत नाहीत. आपण जन्माला आलो हिंदू म्हणून आणि हिंदू म्हणून मरायचं आहे. एवढं फक्त तत्व डोक्यात ठेवून प्रत्येक वारकऱ्यांनी यांचा मुकाबला करायला पाहिजे. बिलकुल. रामकृष्ण महाराज, म्हणजे तसं तर अख्ख्या महाराष्ट्राला ही 20 नावं माहिती आहे, पण तरीही या नावातले काही प्रमुख लोकांचा परिचय आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांना दिला पाहिजे. की कोण आहे, जसं मी गोविंदगिरीजी महाराजांचा दिला. रामकृष्ण, आपल्याला मी परिचय देतो. तत्पूर्वी फक्त आता आदरणीय बाळासाहेब महाराजांनी जे सांगितलं, तर थोडंसं वारकरी म्हणून आपली भूमिका ही अशी आहे की आपल्याला नथुरांच्या देशभक्तीविषयी शंका नाही, मात्र त्याच्यासारखा आताताईपणा वारकरी संप्रदायाला करता येणार नाही.
आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितले की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. अशा लवांडे, फवांडे, कवांडे सारख्यांची अंगावरचे कपडे काढण्यासाठी आपल्याकडं शब्दरूपी शस्त्र तुकोबारांनी दिलंय. आणि ते वारकरी संप्रदाय ज्या वेळेला वापरेल त्यावेळेला यांची पळताभुई थोडी होईल. आता मी आपण सांगितलेल्या मुद्द्याकडे येतो की या ठिकाणी वारकरी संप्रदायातली अत्यंत मान्यवर मंडळी, ज्याचं म्हणजे चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत, 300-350 वर्षांची परंपरा आहे. महाराजांचं चातुर्मासामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपूर्ण व्रत वैकल्य असतात. आजही या वयामध्ये संपूर्ण चक्री भजन 2 तास महाराज या ठिकाणी पूर्ण करतात. अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पाठ दिवसभर महाराजांचा मिनिट आणि मिनिट भगवंताच्या सेवेकरता व्याप्त झालेला असतो. त्याच पद्धतीनं संजय महाराज पाचपोरांसारखी व्यक्ती आहे की ज्यांनी आपल्या गोसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पण केलेलं आहे. याच्यातली अनेक नावं अशी आहेत. बंडा तात्या कराडकर, आज डाऊ सारखं, हे पवारांची मूळ दुश्मनी कुठं सुरू आहे लक्षात ठेवा. डाऊ आणली कुणी? डाऊ कंपनी परत घालवण्यामुळं यांचे जे संपूर्ण मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. सगळ्यात मोठं या ठिकाणी जे नुकसान, आर्थिक नुकसानाचा झटका वारकरी समुदायामुळे ज्यांना बसलाय डाऊ कंपनीच्या माध्यमातून, ते बंडा तात्यांनी भंडारा डोंगराच्या पायथ्याशी असलेली डाऊ कंपनी उद्ध्वस्त केली. तेव्हापासून वारकरी संप्रदाय यांच्या टार्गेटवरती आहे. आणि मुळामध्ये असं आहे की ही सगळी जी मंडळी आहेत ही उलट तसं पाहायला गेलं तर जी ही सगळी मंडळींची नावं घेतली आहेत याच्यामध्ये 2 सन्माननीय अपवाद राजकीय पक्षांची, आपण जर ते राजकीय व्यासपीठावर असतात त्यांनी आध्यात्मिक आघाडी काढलेली आहे. पण तरी सुद्धा वारकरी संप्रदाय आणि अध्यात्म किंवा राजकारण, सत्ताकारण यांचं समन्वय म्हणून त्यांनी ती केवळ भूमिका घेतलेली आहे. बाकी कोणीही वारकरी राजकीय व्यासपीठावरती जात नाही. आमचे 2च पक्ष आहेत, एक शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष. दुसरी भूमिका अशी आहे या ठिकाणी की पवार असतील किंवा समस्त पुरोगामी असतील, या सगळ्यांची अडचण वारकरी संप्रदाय असा आहे की विमर्श जे स्थापन केले जातात, फेक नॅरेटिव्ह जे स्थापन केले जातात समाजामध्ये, की वारकरी संप्रदाय कसा आहे, वारकरी संप्रदायातल्या संतांनी विद्रोहच केलेला आहे, बंडच पुकारलेले आहेत, वेदच नाकारलेले आहेत. वारकरी संप्रदायाने बघा तुम्ही अनेक पुरोगाम्यांकडून ऐकलं असेल, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. मात्र ते अभंगाचं पहिलं चरण कधी सांगत नाही, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. म्हणजे वारकरी संप्रदाय हा ईश्वर निष्ठांची मांदियाळी आहे. वारकरी संप्रदायातल्या संतांनी किती जरी भूमिका मांडलेल्या असल्या तरी सुद्धा ज्ञानोबारायापासून चोखोबाराय, नामदेवराय, तुकोबाराय, निळोबाराय कोणत्याही संतांमध्ये सिद्धांताविषयी एकमत आहे. ईश्वर निष्ठांची ही मांदियाळी आहे. त्याच्यामुळे निजनिष्ठा नाम घ्यावी, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. आज प्रत्येक यातला पुरोगामी हा तुकाराम महाराज आम्हाला आवडतो. बिलकुल. अहो पण मला सांगा, हे लोक आम्हाला हे वारकरी होतात का? होत नाही हे वारकरी. यांना वारकरी व्हायचं नाहीये. यांना फक्त वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी करून आपले विचार पेरायचे. वारकरी संप्रदायात यांनी लोक घुसवलेले, बिलकुल वारकरी संप्रदायात घुसखोरात. त्याच्यामुळे लवकरच आम्ही यांची यादी जाहीर करणार आहोत. बिलकुल बिलकुल. आणि ते केलंच पाहिजे. बल्कि यांची पूर्ण कुंडली जाहीर केली पाहिजे. सगळे यांचे कारनामे माहीत झाले पाहिजे. कारण लोकांना हेच तर खरं आजच्या युगाचा युगानुकूल धर्म आहे. युगधर्म ज्याला आपण म्हणतो. आता राक्षस त्या वेगळ्या कपड्यात नसतात, जंगलात नसतात. आता ते आपल्या अवतीभोवतीच्या जंगलांमध्ये असतात. आणि त्यामुळं हे नवीन दैत्य लोकांच्या समोर घेऊन जाणं हे आजच्या आध्यात्मिक क्षेत्राच्या लोकांचं काम आहे. संदीप गिट्टे पाटील, तुम्हाला जर आवाज येत असेल तर तुमची पहिली प्रतिक्रिया पण येतोय. यामध्ये राजकारण नाही आलं पाहिजे. मी तर भाजपालाही त्यांची आध्यात्मिक आघाडी बंद करा असं सार्वजनिक मंचावरून म्हणलेलं आहे. कारण कोणत्याही महाराजांना कोणत्याही पार्टीचा ठपका नाही लावला पाहिजे. नक्कीच नक्कीच. प्रथमतः पहिल्यांदा तुमचं धन्यवाद की बिनधास्त बोल जो आहे संपूर्ण देशभरामध्ये सुप्रसिद्ध आहे. एक परखड आणि खऱ्या विचारांसाठी तो आज आपण मराठीमध्ये करता आहात. हो, मी आता दर्शकांना पण सांगतो का मी आठवड्यामध्ये एक दिवस सुदर्शन मराठी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर बिंदास बोल करतोय. आता रोज तर नाही करू शकत, हिंदीत वेळ जातो, पण मराठीत पण हे आलं पाहिजे. आणि म्हणून हा तर माझ्या मनाचा विषय आणि म्हणून आज मी हा घेतला. कंटिन्यू करा.
पहिला मुद्दा असा आला की तुम्ही राजकीय पक्षामधल्या आध्यात्मिक आघाडींचं जे पहिल्यांदा सांगितलं, तर त्याच्याबद्दल मी आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी हा केवळ पक्ष नसून ही एक संघटन आहे. भारतीय जनता पार्टी हा विचार आहे. याच्यामध्ये आध्यात्मिक आघाडी असेल, शेतकरी आघाडी असेल, उद्योजक आघाडी असेल, महिला आघाडी असेल, हे त्या त्या घटकामधील राजकारण करण्यासाठी नसून त्या त्या घटकांना जे काही प्रश्न निर्माण होतात, दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात, ते प्रश्न सोडवण्यासाठी, संघटनात्मक भावनेतून काम करण्यासाठी आणि त्या त्या घटकांच्या पाठीमागे उभारण्यासाठी अशा प्रकारच्या ह्या आघाडी असतात. भाजप किसान मोर्चामध्ये काम करत असताना कुठलाही शेतकरी, मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, तर त्या शेतकऱ्याचे ते त्या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवले जातात. आध्यात्मिक आघाडी सुद्धा तेच काम करते. समोरचा जो माणूस आहे, जर तो आध्यात्मिक जर असेल तर तो नक्कीच त्या अध्यात्मामध्ये, परंपरेमध्ये व्यस्त असतो. त्यांना प्रशासकीय कामांचा किंवा इतर कामांचा अनुभव नसतो. म्हणून तो त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही अडीअडचणी येत असतात, तर या अडीअडचणी सोडवण्यासाठी आध्यात्मिक आघाडी म्हणून त्या ठिकाणी काम करते. हे कुठल्याही प्रकारचं राजकारण याच्यामध्ये पहिला मुद्दा नाही आहे. इतर पक्षांनी केवळ म्हणून भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीचं पुढं ज्या वेळेला आणलं आघाड्या, तशा पद्धतीनं आता आघाड्या करण्यासाठी सुरू आहे. मला या ठिकाणी मगापासून जो आपला विषय चालू आहे त्याच्यावरती मुद्दा म्हणून सांगावंसं वाटतं. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला या ठिकाणी एखादा पर्टिक्युलर धर्माच्या बाबतीमध्ये कुणीतरी त्या ठिकाणी छेडछाड सुरू करतं, त्या ठिकाणी काहीतरी गोष्टी सुरू करतं, महाराष्ट्रामध्ये अशांतता माजवण्याचा प्रयत्न करतं, त्यावेळेला गेली 50 वर्ष शरद पवार नावाची एक व्यक्ती आहे, जे त्यामध्ये येऊन इंटरव्हेन्शन दाखल करते, मध्यस्थी करते आणि त्या विषयाला डायव्हर्ट करते. महाराष्ट्रामध्ये आपण अनेक मुद्दे वेगवेगळे उचलले, हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये उचलले. लव्ह जिहादच्या नंतर लँड जिहादचा मुद्दा आपण उचलला. त्याच्यानंतर बांगलादेशी घुसखोरींचा मुद्दा त्या ठिकाणी आपल्या चॅनलने उचलला. संपूर्ण देशभरामध्ये आता निवडणूक आयोग त्या SIRच्या माध्यमातून वेगळा प्रोजेक्ट राबवतोय. परंतु गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा या जिहाद यांची एंट्री झालेली आहे. आणि नाशिकमध्ये झालेला जो कॉर्पोरेट जिहाद आहे, तर त्या कॉर्पोरेट जिहादची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रभर होत होती. या अनुषंगाने आता काही अमरावतीला पण एक जिहादचं तशा प्रकारचं एक प्रकरण 2 दिवसापूर्वी उघडकीस आलेलं आहे. यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामधल्या एक हिंदूंच्या मनामध्ये विषण्णता निर्माण झालेली आहे. आणि मग या ठिकाणी आपली वोट बँक शाबूत ठेवण्यासाठी आणि एक खोटा नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी, जसं महाराजांनी मगाशी विमर्श म्हणून सांगितलं, यांच्याकडं दुसरं काही नसून एका खोट्या विमर्शची फॅक्टरी आहे. हे यांची कन्या आणि यांचा एक नातू, जसं नातवाला आता कुठला ठीक आहे, विषय आता नव्हता तर नावही म्हणून त्यांनी संपलेलं आहे. FIR चा मुद्दा आपण काढला. त्यांच्याकडे फार जाण्याची गरज कन्येने नाही. यांच्या- मुद्दा मूळ असा आहे का आपल्याला वारकरी संप्रदाय, आध्यात्मिकता हे सगळं वाचवायचं आहे. आणि मला वाटतं हे कधी कधी शुद्धीचाही एक पांडुरंगच घडून आणतो. कारण असं काही आरोप लागल्याशिवाय तुम्हीही सफाई द्यायला समोर येत नाही. मलाही हे 20 नावं सगळे एकखटी एका कागदावर कधी माहीत नव्हती. अनेक नावं यातली माहीतच होती, पण एकखटी अशी माहीत नव्हती. महाराष्ट्राला हे नावं माहीत झाली. ह्या लोकांबद्दलचे वाचन येऊ राहिलं आहे. जसं आता रामकृष्ण महाराजांनी यातल्या काही लोकांबद्दल सांगितलं, मी सांगितलं, या निमित्त चर्चा चालू झालेली आहे. आणि ही लढाई आता कारण हे इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे, डिजिटल युग आहे. अशा काळात चुकीच्या माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात, त्या ठीक केल्या पाहिजे. बिंदास बोलचं ॲक्शन कार्ड काय आहे, काय करायचं आपण? तर वारकरी परंपरेच्या सन्मानासाठी आवाज उचलायचा आहे. आम व्यक्तींनी करायचं काम आहे. संतांवरील बेछूट आरोपांना विरोध करायचा आहे. घुसखोरांचा आधार मागणाऱ्या खऱ्या घुसखोरांच्या विरुद्ध आवाज उचलायचा आहे. भक्ती आणि राजकारण वेगळं ठेवा, हेही मागणी करायची आहे. आणि समाजाच्या बाजूने ठाम उभ्या राहणाऱ्या लोकांच्या बरोबर उभं राहायचं आहे. सूत्र 5 आहे, विठ्ठलाचा मान, संतांचा सन्मान, तथ्य मागा, दुपट्टीपणा उघडा करा आणि वारकरी एकत्र राहा. आजची चर्चा एक गोष्ट स्पष्ट करते, ती म्हणजे वारकरी संप्रदाय कोणाच्या खिशात टाकण्याचा विषय नाही, तो महाराष्ट्राच्या आत्म्याचा विषय आहे. आणि विठ्ठल भक्तीला एजंट म्हणणं, वारकऱ्यांना घुसखोर म्हणणं आणि त्याचवेळी खऱ्या घुसखोरांवर मौन बाळगणं हे फक्त राजकारण नाही, हा महाराष्ट्राच्या श्रद्धेचा अपमान आहे.
आमचा अंतिम सवाल म्हणून सरळ आहे, वारकऱ्यांना घुसखोर म्हणणारे बांगलादेशीवर मौन का? आजची अंतिम वाणी, विठ्ठल भक्तांचा अपमान सहन होणार नाही, वारकरी परंपरेला पक्षीय कटघऱ्यात उभं राहू देणार नाही आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेवर ज्यांनी शब्दांचा वार केला त्यांना महाराष्ट्र निश्चित उत्तर देईन. मी तुम्हा चौघांचे धन्यवाद व्यक्त करतो, तुम्ही वेळ काढला आणि आजच्या कार्यक्रमात जुडले. बिंदास बोल मराठीमध्येही या प्लॅटफॉर्मवर पाहत राहा. याला सबस्क्राईब करा असं मी म्हणणार नाही, या आंदोलनाला साथ द्या, आमच्याबरोबर जोडा, हे अपील करतो. रामकृष्ण हरी.